नमस्कार मैत्रिणींनो, होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मुगाचा हेल्दी डोसा. हा डोसा आंबवायचा नाही, झटपट तयार होतो आणि पचायलाही खूप हलका असतो. वजन कमी करणाऱ्यांसाठी हा अतिशय योग्य आहे. यात प्रोटीन भरपूर असतं आणि सकाळच्या नाश्त्यासाठी पण एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग आपण आता हा डोसा कसा बनवायचा हे बघूयात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरव्या मिरच्या, लसूण, त्यानंतर डाळीचं पीठ, मीठ, जिरे, कोथिंबीर आणि अख्खे मूग जे रात्रभर मी भिजवलेत. मिक्सरचा जार घेतलं आहे, त्यामध्ये हे मूग टाकून घेणार आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र दळायचं आहे. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. डाळीचं पीठ हे मी नंतर दळलेल्या मिश्रणात नंतर कालवणार आहे. तुम्ही याऐवजी बारीक रवा पण टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ टाकायचं तेही टाकू शकता, किंवा अख्खे मूग आणि थोडेसे तांदूळ एकत्र भिजवायचे आणि ते दळायचे, मग त्यापासून पण डोसा बनवता येतो. हे मी झटपट होण्यासाठी अख्खे मूग भिजवले आणि त्यात डाळीचं पीठ टाकलं तरीही चालतं. आता हे मिक्सरमध्ये मी दळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं जाडसर दळलं आहे, फाईन पेस्ट नाही केली आहे. मी तुम्हाला एक पातळ डोसा पण बनवून दाखवेल आणि एक जाडसर पण, म्हणून मी अर्धं पीठ आधी एका बाउलमध्ये घेते आहे. हे बघा, थोडं पीठ घेतलं आहे, यात थोडं तसंच ठेवलं आहे. यात आता मी डाळीचं पीठ टाकणार आहे, आपलं हरभऱ्या डाळीचं पीठ. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. वाटलं तर थोडं पाणी टाका. मीठ आणि तिखट हे तुमच्या चवीनुसार टाका, कमी जास्त प्रमाण. हे असं छान एकजीव करून घ्यायचं आणि तवा तापायला ठेवायचा गॅसवर. तवा तापला की मग थोडंसं एक चमचाभर तेल त्यावर टाकायचं, छोटा चमचा आहे तो. आणि मग हे बॅटर त्याच्यावर टाकायचं. हे ना चमच्यापेक्षा हाताने छान पसरवता येतं. चमच्याने पण पसरवता येईल, पण हाताने छान होतं. थोडंसं वाटीत पाणी घ्यायचं, पाण्याचा हात करायचा आणि असं छान पसरवायचं. ते पीठ जाडसर असलं तर असं हाताने पसरवता येतं, खूप पातळ असलं तर नाही जमत. पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पसरवायचं. म्हणजे आपल्याला चटका नाही बसत, वाफ नाही बसत त्याची. गॅस बारीक ठेवायचा बरं का त्याच्या वेळेस. गॅस फुल ठेवला तर चटका बसेल. कोथिंबिरीमुळे काय होतं, रंग छान येतो त्याचा, डार्क. थोडं याला मंद आचेवर शिजू द्यायचं. एक साईड व्यवस्थित भाजली की मग दुसरी साईड भाजून घ्यायची. डाळीच्या पिठाने तो छान पीठ असं मिळून येतं, आपला पराठा तुटत नाही डोसा. बघा एकसारखा निघतो की नाही. दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. थोडं दाबून दाबून असं शेकून घ्यायचं आहे. हे बघा कसा गोल्डन कलर आला आहे त्याला, म्हणजे हा व्यवस्थित शेकला गेला आहे. हे बघा, आता मी डोश्याचा तवा असतो ना, जो वेगळा असतो तो ठेवला आहे आणि त्याच्यावर मी आता हेच बॅटर मिक्सरमध्ये आणखी बारीक करून घेतलं पाणी टाकून. हे बघू शकता, याची फाईन पेस्ट बनवली. पाणी थोडं जास्त टाकलं आणि यात पण डाळीचं पीठ टाकलं आहे. छान असं एकजीव करायचं त्याला.
डाळीच्या पिठाने बाइंडिंग छान होतं, तुटत नाही तो आपला डोसा. मिक्सरच्या जारमधलं पाणी मी हे काढून घेतलं होतं एका वाटीत, तेच टाकलं आहे. हे आधीच्या बॅटरपेक्षा पातळ असलं पाहिजे, म्हणजे आपला पेपर डोसा आहे ना त्यासारखं थोडंफार होतं ते. तुम्हाला कांदा टाका असं वाटला तर कांदा टाका, पण शक्यतो कांदा वरूनच टाका. बॅटरमध्ये टाकला तर तो लगेच वापरावा लागतो बॅटर, नाहीतर खराब होतं. कांदा हा ऑप्शनल आहे, मी याच्यावर टाकला आहे, पण कांदा टाकला तर छानच लागतं. तुम्ही जाड केलं तरीही कांदा टाका आणि बारीक केलं तरीही कांदा टाका, छान लागतो. हा आपला पेपर डोसा बनून रेडी झाला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा असा हेल्दी डोसा आवडला असेल तर नक्की कमेंट करा मला, लाईक करा आणि सबस्क्राईब